गोष्ट नवरा बायकोची. मधुचंद्र म्हणजेच हनीमून. काहींचा आधीच झाला असतो तर काहीजण असतात जे पहिल्या स्पर्शासाठी झुरत असतात. अशीच ही गोष्ट आपल्या एका फॉलोअरची. सुकन्याचा जेव्हा मी फोटो पाहिला तेव्हाच ठरवलं की लग्न करायचं तर हिच्याशीच. तिचा फोटो पाहूनच मी तिच्या प्रेमात पडलो होतो किंवा आकर्षित झालो होतो असंही म्हणू शकता. तिचा तो साडीमधला फोटो, गोरेपान अंग, लाल लिपस्टिक लावलेले ओठ, नाजूक कंबर. आणि काय सांगू, तेव्हापासून मी आमच्या मधुचंद्राचे स्वप्न रंगवत होतो. कित्येकदा स्वप्नदोषही झाला म्हणायचा. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की तेव्हापासून मी या दिवसाची वाट पाहत होतो. आमचं लग्न झालं आणि आता आम्ही हनीमूनसाठी केरळला देखील आलो होतो. अरेंज मॅरेजमुळे ती तेवढं मनमोकळेपणाने बोलत नव्हती, त्यामुळे मलाच तिची आवड वगैरे विचारावं लागत होतं. ती तिला जमेल तसं खुलून बोलण्याचा प्रयत्न करत होती. फिरण्यात, बोलण्यात कधी रात्र झाली ते आमचं आम्हाला समजलं नाही. रूममध्ये आता दोघेच होतो. मी जरा बाहेर जाऊन आलो असं तिला सांगून मी रूमच्या बाहेर पडलो ते सरळ मेडिकलला निघालो. काही वेळातच मी पुन्हा रूमवर पोचलो आणि दरवाजा वाजवला. तिने दरवाजा उघडला तेव्हा मी तिला पाहतच राहिलो. तिने काळ्या रंगाचा नाईट गाऊन घातला होता जो तिच्या गुडघ्यापर्यंतच येत होता. मोकळे सोडलेले केस, गळ्यापर्यंत खुला गाऊन आणि त्यात उठून दिसणारं तिचं गोर अंग. सीन अगदी तसाच होता ज्याची मी स्वप्न पाहिली होती. मी रूममध्ये आलो आणि आमची नजरांजर झाली. ती लाजली. तिची थोडी तारीफ करायचं ठरवून बोललो, खूप सुंदर दिसतेय तू यामध्ये. ती काहीच बोलली नाही आणि माझ्याकडे पाठमोरी उभी राहिली. मी मागून तिच्या जवळ गेलो आणि तिला मिठीत घेतलं. ती शहरली तसे मी माझे दोन्ही हाताने तिच्या कंबरेला विळखा घातला. तिने हलकासा सोडवायचा प्रयत्न केला पण तिलाही माहीत होतं आज सुटणं अवघड आहे. तिच्या खांद्यावरचे केस बाजूला करत मी मागून मानेवर आणि खांद्यावर किस केली. माझे गर्म श्वास तिच्या मानेवर जाणवत होते. तिला माझ्याकडे वळवली तेव्हा तिचे डोळे बंद होते. माझं लक्ष मात्र तिच्या गुलाबी ओठांकडे होतं. घट्ट मिठीत आवळून एक हात तिच्या पाठीवर फिरवत मी तिच्या ओठांना माझ्या ओठांनी स्पर्श केला. एवढं मुलायम आणि गोड चॉकोलेट मी कधीच चाखलं नव्हतं असे तिचे ओठ होते. हळूहळू तिच्या ओठांची चव चाखत होतो तशी तीही आता मला मिठी मारून साथ देत होती. बराच वेळ केलेल्या किस नंतर मी तिचा गाऊन खांद्यावरून खाली केला. ती माझ्या समोर आता फक्त ब्रा आणि पॅन्टीवर होती. तिच्या देहावरून माझं लक्ष हटत नव्हतं आणि पॅन्टमध्ये तंबू बनला होता. तिचं लक्ष त्याकडे गेलं आणि ती लाजली. आता तिने बघितलंच आहे विचार करून मी माझी पॅन्ट काढली आणि पटकन तिच्या जवळ गेलो. तिला पुन्हा मिठीत घेतली आणि यावेळी माझा हात तिचा बॉलवर होता. तिने तर डोळेच बंद केले होते. माझ्या दोन्ही हातांनी मी तिचे बॉल पकडले. तिने तिचं पूर्ण अंग माझ्या अंगावर झोकून दिलं. मी हळूहळू तिचे बॉल दाबत होतो. तिच्या तोंडून मादक आवाज निघत होते. आता मला राहावेना. मी तिची ब्रा काढून टाकली. तिचे गोरे पान उरोज माझ्या समोर होते. तिचा एक हात हातात घेऊन मी माझ्या पॅन्टमध्ये ताठ झालेल्या बाबूराववर ठेवला. तिने पटकन बाजूला केला. पुढे काही कारणास्तव आवाज म्यूट करण्यात आला आहे.
दोघेही आता गरम झालो होतो. मी एका हाताने मेडिकलमधून आणलेलं सामान फोडलं आणि माझ्या ताठ झालेल्या बाबूराववर लावू लागलो. क्षणात तो तडकन तयार झाला. मी तिच्यावर गेलो आणि चिमणीवर त्याला ठेवला. माझा सोटा हाताने पकडून तिच्या चिमणीच्या तोंडात घुसवत होतो, पण तिची खूप टाईट होती. मी तिला घट्ट पकडलं आणि मानेवर किस करत हळूहळू खाली माझा सोटावर जोर देत आत घुसवू लागलो. ती वेदनेने आणि आनंदाने कण्हत होती. तिच्या चिमणीचा आगेने मलाही शांत बसवत नव्हतं. म्हणून मी जोराचा धक्का दिला आणि माझा सोटा पूर्णपणे तिच्या चिमणीमध्ये घुसला. तिला त्रास होऊ लागला म्हणून थोडा वेळ तसंच थांबलो आणि नंतर मग हलकेसे धक्के देऊ लागलो. तीही आता तिचे दोन्ही पाय माझ्या पाठीवर ठेवून माझा सोटा पूर्ण आत घेत होती. मी आता जोराचे धक्के देत होतो आणि प्रत्येक धक्क्यावर तिच्या चेहऱ्यावर एक आनंद दिसत होता. तिचे बॉल माझ्या छातीवर रगडले जात होते, कधी तिच्या ओठांवर तर कधी मानेवर किस करत. माझे धक्के काही थांबायचं नाव घेत नव्हते. अशातच तिचे हात पाय गळून पडले आणि मी समजलो, तिची ताकद संपली. तिच्या चिमणीमधून निघणारे पाणी आता बेडवर पसरलं होतं. थोड्याच वेळात माझंही पाणी निघालं आणि मी तिला जवळ घेऊन झोपलो. पुढे दुसऱ्या दिवशी काय घडलं हे जाणून घ्यायचे असेल तर लाईक करा. तर मित्रांनो, ही कथा कशी वाटली ते नक्की कळवा. आणि हो, आपल्या जोडीदारासोबत शेअर करा. अशाच गोष्टींसाठी आपलं चॅनलही सबस्क्राईब करा.